रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या भीषण आठवणी आजही देशवासियांच्या मनात वेदना जागवतात। त्या काळ्या कुट्ट रात्री मानवता आणि संविधानावर झालेल्या क्रूर हल्ल्याची आठवण सोलापुरातील नई जिंदगी परिसरात दिनांक 26/11/2025 रोजी पुन्हा उजाळली। देशासाठी प्राण अर्पण केलेल्या पोलीस अधिकारी जवानांच्या शौर्य, धैर्य आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठी माणुसकीच हा धर्म युथ फाउंडेशन आणि सहारा युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नई जिंदगी सहारा मल्टीपर्पज हॉलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। रक्तदान शिबिराला या भागातील देशप्रेमींनी प्रचंड उत्साहाने प्रतिसाद देत शहीदांना आपली कृतज्ञता व्यक्त केली। या उपक्रमाचे संस्थापक अध्यक्ष परवेज शेख हे सलग 6 वर्षापासून अशा सामाजिक कार्यातून प्रेरणादायी संदेश देत असून त्यांच्या या सेवाभावी योगदानास उपस्थितांनी मनपूर्वक सलाम केला। कार्यक्रमाची सुरुवात पोलीस उपनिरीक्षक शब्बीर तांबोळी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली। त्यांनी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। या कार्यक्रमास दिव्य न्यूजचे मुख्य संपादक अब्दुल रहीम पठाण, इस्लामुद्दीन शेख, लोकप्रहार न्यूजचे संपादक इरफान मंगलगिरी, पत्रकार कलीम पटेल, पोलीस कर्मचारी पटेल, भाजपाचे हमीद सय्यद तसेच विविध संघटनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहीदांच्या आठवणींना सलाम करत समाजहितासाठी रक्तदानातून सेवा देण्याचा हा उपक्रम 26/11च्या अमर शौर्याचा जिवंत संदेश देत यशस्वीपणे संपन्न झाला। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।